जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता आजची जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे ती आहे लसूणी पालक. एकदम झणझणीत चमचमीत. घरात जे कोणी पालक खात नसेल ते सुद्धा आवडीने खातील एवढी छान अप्रतिम ही भाजी होते. भाकरीसोबत भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. आता इथे मी पालकाची एक जोडी स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे. नंतर काय करायचं, एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं, अर्धवट कट केलेला लसूण टाकायचं. लसूण असा कट करूनच घाला, खूप छान टेस्ट येते. आणि लसणामध्ये जर आपण ही पालक फ्राय करून घेतली ना, तर पालकाचा जो असा स्मेल असतो तो येत नाही. आणि घरात जो कोणी पालक खात नाही तो सुद्धा आवडीनं खातील. इवन मुलांनासुद्धा ही भाजी आवडेल तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली तर. मग आपण जी बारीक चिरून घेतलेली पालक होती ती सगळी त्याच्यामध्ये टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायची आणि थोडं मध्यम गॅसवर ही शिजू द्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ अवश्य टाकायचं, थोडंसं टाका कारण नंतरसुद्धा आपल्याला मीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून त्या भाजीचा जो पालकाचा स्मेल आहे तो कमी होतो लसूण आणि मिठाने. आता तेलामध्ये याला थोडंसं छान असं शिजू द्यायचं, मस्त पाणी जळू द्यायचं याचं. तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊया. भाजीसाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी 2 कट केलेले कांदे घेतलेले आहे, एका चॉपरमध्ये घ्यायचे. त्याच्यासोबतच 2 टोमॅटो कट केलेले टाकायचे आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. आता याला काय करायचं, झाकण लावून याला मस्त एक आल्याचा तुकडासुद्धा टाकायचा. झाकण लावून हे चॉपरमध्ये मस्त बारीक करून घ्यायचं. या चॉपरमध्ये का केलं, कारण एकदम बारीक फाईन कट होतं. असं जर नसेल करायचं तर तुम्हाला बारीक कट करून घ्यावं लागेल. मी याच्यामध्ये बारीक करून घेतलं म्हणजे त्याची मस्त अशी पेस्टसुद्धा तयार होते शिजल्यानंतर. सोबतच इथे मी आपली जी फुटाण्याची डाळ असते ना, भाजलेली फुटाण्याची डाळ ती डाळ घेतलेली आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. जर तुम्हाला डाळ नसेल वापरायची, भाजलेली डाळ चणा डाळ नसेल वापरायची, तर तुम्ही इथे थोडंसं भाजून बेसन वापरलं तरीही चालतं. फक्त थोडंसं तेलामध्ये भाजून घ्या आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे. इकडे आपली पालक बघू शकता लसणामध्ये छान अशी शिजलेली आहे. त्याचं पाणीसुद्धा घ्यायचं, ते जर पाणी राहिलं असेल ते पाणीसुद्धा घ्यायचे, टाकून द्यायचं नाही. नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि आपण जे कट करून घेतलं होतं ना साहित्य, ते साहित्यसुद्धा टाकायचं आहे याच्यामध्ये. कांदा, टोमॅटो जे आपण कट करून घेतलं होतं ना ते सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. बघू शकता एकदम बारीक कट केलेलं आहे, त्याच्यामुळे हे लगेच मऊसूत होतं आणि याची ग्रेव्ही पण मस्त तयार होते. खातानासुद्धा ओळखायला येत नाही कोणाला आणि टेस्ट तर म्हणसाल खूप भारी लागते. म्हणून या चॉपरमध्ये कट करून घेतलं की एकसारखे कट होतात. मध्यम याच्यावर बघू शकता मस्त मऊसूत होईपर्यंत परतायचं. नंतर जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती भाजलेल्या शेंगदाण्याची आणि भाजलेल्या चणा डाळीची, ती पूर्ण आता याच्यामध्ये टाकून द्यायची. सोबतच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणीसुद्धा टाकायचं आहे. आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि थोडं थोडं पाणी टाकून ही पेस्ट याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. पूर्ण व्यवस्थित परतून घ्या. तुम्ही जर अशा पद्धतीने पालकाची भाजी बनवली तर घरात ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा बोटं चाटून खातील. मुलांना पण आवडेल इतकी ही अप्रतिम होते आणि पौष्टिकसुद्धा आहे. त्याच्यामुळे अशी भाजी आपण नक्की बनवली पाहिजे. डाळ पालक तर आपण नेहमीच बनवतो. सोबतच मी इथे काही मसाले काढून घेतलेले आहे. लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ. कारण आपण पालकातसुद्धा मीठ टाकलेलं आहे तर इथे पण थोडंसं मीठ टाकायचं. आता मसाले टाकायचे आणि वरतून लगेच पाणी टाकायचं आणि याला छान असं परतून घ्यायचं आणि परतून घेऊन याला एक थोडा वेळ होऊ द्यायचं. मस्त त्याला चुटचुटू द्यायचं. बघू शकता थोडा वेळ तेल सुटेपर्यंत चुटचुटू द्यायचं. झाकण ठेवून परतू दिलं. बघू शकता असं क्रीमी टेक्स्चर त्याला येतं. नंतर जी आपण पालक परतून घेतली होती लसणामध्ये ती पालक घालून घ्यायची. आता परत वरतून याच्यामध्ये भरपूर असा कोथिंबीरसुद्धा सोबतच घालून घ्यायचा आहे आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये अजून आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे. मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची, त्याला परत मिक्स करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं. बघू शकता त्याने किती छान असं क्रीमी टेक्स्चर आपल्या भाजीला आलेलं आहे.
व्यवस्थित परतून घ्या मध्यम गॅसवर आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं कोमट पाणी ॲड केलेलं आहे. मी साधारण अर्धा ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं पाणी मी गरम करून घेतलं होतं आणि गरम करून याच्यामध्ये ते पाणी घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, एक 5 ते 6 मिनटं होऊ द्यायचं मध्यम गॅसवर. काय ना अजून त्याला छान असं टेक्स्चर येतं, बघू शकता किती मस्त असं भाजीला टेक्स्चर आलेलं. भाजीची चवसुद्धा खूप अप्रतिम झाली. सोबतच थोडंसं तेल गरम करून घेतलं, एक लाल मिरची कट केलेली, 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून टाकायच्या आहेत. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि याचा असा तडका वरतून आपल्या भाजीला द्यायचा आहे. अशी आपली लसूणी पालक ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली आहे, बघू शकता. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि सर्व करायची आपली लसूणी पालक. खायला खरंच अप्रतिम होते. घरातले सगळेच खूप आवडीनं खातात. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. मुलंसुद्धा आणि घरातले मोठेसुद्धा सगळे आवडीनं खातील. ही भाजी इतकी अप्रतिम होते, अजिबात कोणाला ओळखायला येणार नाही की पालकेची आहे. त्यामुळे ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समधून देखील